याबद्दल स्वप्नांचा अर्थ मला सांगायचा आहे. जगात सगळी नाती खोटी आहेत. ती इंदुमती तूच आहेस. तू त्यावेळी घेतलेली शपथ आठव. हे सगळं काय करून बसले मी? का करते मी हे सगळं? मी निखिलला मारला? मी माझ्या मम्माचं आयुष्य नरक करून टाकलं. मी निखिलचा जीव घेतला? नाही, हे सगळं सुलेखाने नाही केलं. मला करायला लावलं त्यात. तो म्हातारा सोपान आणि ती इंदुमती. मी इंदुमती आहे. नाही, मी सुलेखा आहे. सुलेखा. मी खुनी नाही. असं प्रेम आहे माझ्या मम्मावर. असं प्रेम होतं निखिलवर. हो गॉड, या कुठल्या दलदलीत अडकली मी. मला प्लीज या सगळ्यातून बाहेर काढ. हे शापित जगणं नकोय मला. आता जर का कोणाचा जीव घ्यायचाच असेल ना तर त्या इंदुमतीचा घे. माझ्या मनाच्या एका काळोख्या कोपऱ्यात दबा धरून बसली ती. माझ्यातला सगळा चांगुलपणा शोषून घेतलाय तिने. I want to kill her. I just want to kill myself. जा निघून जा तू माझ्या आयुष्यात. दळभद्री सावली सुद्धा नकोय मला. मला नॉर्मल मुलीसारखं जगायचंय. प्लीज प्लीज इंदुमती, मी तुझ्या पाया पडते. मला माझी मम्मा, माझा देखील मला परत दे. मला माझी आधीची सुलेखा परत दे. I beg of you. I beg of you. Hey, Addy boy. आदिनाथ शास्त्री. तू कसल्या एवढ्या प्रेशर मध्ये साधी? आय नो, घरात ट्रॅजेडी झाली. But one has to start living again, man.
ती ट्रॅजेडी तुझ्यामुळे झाली असं तुला कळलं असेल तर पुन्हा तेच. किती वेळा सांगायचं तुला, तुझं गिल्ट अननेसेसरी. निखिलचा मृत्यू कसा झाला तुला माहितीये का? तो रस्ता क्रॉस करत होता तेव्हा त्याचा मोबाईल वाजला. तो मोबाईल घ्यायला थांबला आणि त्या गाडीने तो मोबाईल माझा होता. हे जरी खरं असलं तरी त्याच्या मृत्यूला तू जबाबदार का ठरणार? सी, मी एखाद्या मीटिंगला चाललोय आणि मला भेटायला येणाऱ्या माणसाचा जर ऍक्सिडेंट झाला तर त्याला मी जबाबदार कसा ठरणार? हे उदाहरण चुकीचं आहे स्वप्नील. आधी तू स्वतःच्या विचारांचं एक जाळं विणतोयस आणि त्याच्यामध्ये तू स्वतःच अडकतोयस. मला आता वेळ नाहीये, पण आपण संध्याकाळी भेटून बोलतोय. आपण बाहेर जाऊ. I can't see you like this, man. सुलेखा, अगं ए सुलेखा, अगं उठ बाई उठ, सकाळ झाली उठ. सुलेखा, ती चादर काढ, ती चादर काढ आधी. अगं बाई, हा देवीची मूर्ती. देवीची मूर्ती इथे कशी आली? सुलेखा, अगं सुलेखा, हे बघ काय, हे काय ग सुलेखा? अगं ही मूर्ती इथे कशी काय पडली? ती वाऱ्याने पडली असेल कदाचित. अगं वाऱ्याने अशी कशी पडेल? सांगितलं ना. पडली असेल वाऱ्याने आत्या. हो का? असेल बाई, असेल बाई. पण आता तू ती नीट ठेव हा का. हे बघ, आणि असा देवाशी खेळ करू नये बाई. आज तू नुसती पूजा करू नकोस, अभिषेक कर. हा, माफी माग, म्हणावं माफ कर ग बाई, चूक पोटात घे, कोप करू नकोस. हा, हवं तर मी नाही, तुम्ही जा, मी सगळं करीन. हा आत्या. अगं पण जा ना आता, मी करीन ना सगळं आत्या. अभिषेक, पूजा. हा, म्हणावं कोप करू नकोस. हा हा, कोप करू नकोस असंही म्हणेन. मी नेहमी ऐकते की नाही तुमचं. गुणाची ग बाय माझी. लवकर आटप आणि ये. हा हा, मी चहा करते, तू नाही तर दूध घेशील का? तुम्ही बाहेर जा, हा मी येते. ये. हा, यावरून ये. कोप करू नकोस ग बाई, कोप करू नकोस ग बाई. ये. हा, ये बाई. काय झालं, काय होतं काल? काय करायला निघाले होते मी? काय मूर्खपणा सुचला सुलेखा? तुझा हा जन्म तुझा नाही, तो माझा आहे, इंदुमतीचा. हा जन्म म्हणजे तुला दिलेलं कर्ज आहे.
आणि जे आहे ते नाकारून कसं चालेल? संपूर्ण शास्त्री कुळाचा विनाश झालाच पाहिजे. इंदुमतीची शपथ आहे आणि ती सुलेखाला पूर्ण केलीच पाहिजे. आता कुठे सुरुवात झाली? एका भयानक शेवटाची. परतीचे सगळे दोर कधीच कापलेत. मुळात ते कधी नव्हतेच. त्यामुळे आता माघार घ्यायचा प्रश्नच येत नाही. मी खरं सांगते काकू, मी तुझ्या पाया पडायला तयार आहे. त्याची काही गरज नाहीये. मी खूप मनापासून माफी मागतेय ग. त्या दिवशी मी काहीतरी बेछूटपणे वेड्यासारखं बोलून गेले. बुद्धी भ्रष्ट झाली होती माझी. मग आता आली टाळ्यावर. माझ्या त्या बोलण्याचा सुलेखाच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला, इतका की तिनं आत्महत्येचा प्रयत्न. ते सुद्धा तुला नाटकच वाटलं होतं ना? हो ग काकू, पण आता कळलंय मला. काल मला दिवसभर बाबांनी खोलीत कोंडून ठेवलं होतं. एकटीच होते मी. खूप डिप्रेस झाले. इतकी की एका पॉइंटला मला वाटलं आपणही आत्महत्या करावी. पण त्या विचाराने सुद्धा घाबरले मी. नाही हिम्मत झाली. तेव्हा कळलं मला, आत्महत्या करायला सुद्धा धैर्य लागतं आणि जो 100% खरा असतो त्याच्याचकडे ते असतं. सुलेखा खरी आहे हे तेव्हा कळलं मला आणि आली माझी बुद्धी ताळ्यावर. काकू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी खूप खूप मोठा गुन्हा केलाय तुम्हा सगळ्यांचाच. इट्स ओके. जे झालं ते झालं. पण प्रिया, जो मूर्खपणा सुलेखाने करण्याचा प्रयत्न केला होता ना, तसा विचारही करू नकोस. आय एम रिअली सॉरी काकू. बरं एक सांग, निखिल खरंच पुण्याला गेला होता? आम्हाला खोटं सांगून? हो. अगं पण का? कारण मम्मांनी सांगितलेल्या गोष्टीचा आमच्या दोघांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. म्हणून सुलेखाच्या भूतकाळाविषयी आणखीन माहिती मिळवण्यासाठी मला विचारायचं ना? मी सांगितलं असतं. सुलेखाच्या भूतकाळाबद्दल जेवढी माहिती मला आहे ना, तेवढी कोणालाच नसेल. मी सतत असायचे तिच्याबरोबर. सुलेखा जेव्हा 11-12 वर्षाची होती ना, तेव्हा लोकांनी बेशरमपणे तिच्याच मैत्रिणीचा खुनाचा आरोप लावला होता तिच्यावर. तेव्हा सुद्धा मी तिच्याबरोबर होते. आमचा खूप मोठा गैरसमज झाला काकू. चूक झाली आमची. मला कुसुमात्याची सुद्धा माफी मागायची. बोलणंच टाकलंय तिने माझ्याशी. तुम्हा सगळ्यांचीच माफी मागायची मला. सुलेखाशी सुद्धा खूप बोलायचंय. काकू,
मी निखिलच्या खोलीत जाऊ? मला त्याची खूप आठवण येते ग. तुझी जर काही हरकत नसेल तर मी त्याची एखादी वस्तू स्वतःजवळ ठेवून घेऊ का? आठवण म्हणून. प्रिया, मी पूनम काकूची परमिशन घेऊनच आले होते. मला निखिलची एखादी वस्तू हवी आहे, त्याची आठवण म्हणून. मिळाली? नाही. मी शोधून ठेवीन तुझ्यासाठी. सुलेखा, मला बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? अजून? बोल ना. मला तुला एवढंच सांगायचंय की त्या दिवशी मी तुझ्याशी जे काही बोलले, ज्या पद्धतीनं वागले, त्याबद्दल आय एम सॉरी. खरंच मी फारच चुकीचं वागले. तुला खूप त्रास झाला त्याचा, इतका की तू आत्महत्या. आय एम रिअली सॉरी सुलेखा. खरंच तुला जर काही झालं असतं ना त्या दिवशी, तर मी स्वतःला माफ नसते करू शकले. मी केलं. आणखी काही अडी नको ठेवूस माझ्याबद्दल मनात. कधीच नव्हती. निघू मी? निघतेस? बाय. सगळ्यांनाच हा खोटेपणा जमतो असं नाही प्रिया. अजून लिंबू टिंबू आहेस.